नमस्कार मित्रांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टीची तयारी करत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्रामधील सर्व उपपत्त्या किंवा सिद्धांत तसेच संकल्पना संपूर्ण आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच अभ्यासट्री नावाचे WhatsAppवरती चॅनल आहे आणि Telegramवरती सुद्धा चॅनल आहे. आपण सर्च करून जॉइन होऊ शकता. या चॅनलवरती आम्ही याच्या PDF तसेच सर्व या महा-टी-ई-टीच्या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या आपणाला वेळोवेळी मिळत राहतील. तर मग सुरुवात करूयात. महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट यामधील CDP हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याचे मार्क्स किंवा प्रश्नांची विभागणी ही आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यातील अवघड वाटणाऱ्या आणि कन्फ्यूज करणाऱ्या ज्या काही उपपत्त्या आहेत, त्या आपण सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत. तेही अगदी सहज. चला तर मग पुढे जाऊयात. आजचं आपलं टायटल आहे बालमानसशास्त्रामधील सर्व उपपत्त्या, सिद्धांत. इंग्रजीत त्याला आपण थेअरीज म्हणतो. या सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये आपण आज घेणार आहोत. त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम CDP म्हणजे काय? CDPचा फुल फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, शिक्षक बांधवांनो. तर CDPला आपण मराठीमध्ये बाल विकास आणि अध्यापनशास्त्र म्हणत असतो. तर त्याचा फुल फॉर्म चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी असा होतो. यामध्ये मग अध्ययन उपपत्ती नेमकं कशाला म्हणायचं? त्याची या ठिकाणी आपण व्याख्या घेतलेली आहे. अध्ययन उपपत्ती याला इंग्रजीत थिअरीज ऑफ लर्निंग असं म्हणतात. तर मग त्याची व्याख्या काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. अध्ययन प्रक्रिया कशी घडते हे स्पष्ट करणाऱ्या सिद्धांतांना अध्ययन उपपत्ती म्हणतात. बघा, परत एकदा ऐका. अध्ययन प्रक्रिया कशी घडते हे स्पष्ट करणाऱ्या सिद्धांतांना आपण अध्ययन उपपत्ती असे म्हणत असतो. यामध्ये मग आज या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या थेरीज म्हणजेच उपपत्ती पाहणार आहोत, ते एकदा त्याच्यावरती आपण थोडंसं फ्लॅश टाकूयात. पहिली उपपत्ती आपण पाहणार आहोत प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजेच ट्रायल अँड एरर थिअरी. ही थिअरी दिलेली आहे किंवा मांडलेली आहे एडवर्ड थॉर्नडाईकने. बघा, त्यानंतर आपण दुसरी उपपत्ती पाहणार आहोत, ती म्हणजे अभिजात अभिसंधान म्हणजेच क्लासिकल कंडिशनिंग आणि ही थिअरी दिलेली आहे इव्हान पावलोवनं. तिसरी थिअरी आपण पाहणार आहोत साधक अभिसंधान किंवा क्रियाप्रसूत अभिसंधान. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ऑपरंट कंडिशनिंग. तीच थिअरी आपल्यासमोर दिलेली आहे BF स्किनर यांनी. तसेच उपपत्ती नंबर 4 आपण पाहणार आहोत मर्मदृष्टी अध्ययन म्हणजेच याला सूझबूझ उपपत्ती असंही म्हणतात. मग या थिअरीला इंग्रजीत म्हणता येतं इनसाइटफुल लर्निंग आणि ही थिअरी आपल्यासमोर मांडलेली आहे वोल्फगँग कोहलरने. वोल्फगँग कोहलर. त्यानंतर पाचवी उपपत्ती आपण पाहणार आहोत सामाजिक अध्ययन उपपत्ती. हिला सोशल लर्निंग थिअरी असं म्हणतात आणि ही थिअरी दिलेली आहे अल्बर्ट बांडुरा यांनी. तर या ज्या 5 अध्ययन उपपत्त्या आहेत, ह्या महत्त्वाच्या आहेत. ह्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सोबत याला थिअरीज ऑफ लर्निंग असं आपण म्हणत असतो. या थिअरीज ह्या लर्निंगच्या आहेत, म्हणजे ह्या अध्ययन उपपत्त्या आहेत. त्यानंतर मग बौद्धिक विकासाचे काही सिद्धांत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट.
मग त्यामध्ये उपपत्ती पहिली पाहणार आहोत, तो म्हणजे पहिला सिद्धांत, ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत, थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. शास्त्रज्ञ म्हणजे यांना ही थिअरी दिलेली आहे जीन पियाजे यांनी. तसेच पुढची जी आहे ती आपण पाहणार आहोत, सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत. याला सोशो कल्चरल थिअरी असं म्हणतात. ही थिअरी आपल्यासमोर दिलेली आहे लेव्ह वायगोत्स्कीनं. त्यानंतर बौद्धिक विकासाच्या सिद्धांतामध्ये आपण या थिअरी म्हणजे 2 थिअरी पाहणार आहेत. बघा, थिअरीज ऑफ लर्निंगमध्ये 5, बौद्धिक विकासाचे सिद्धांत म्हणजे थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट यामध्ये 2. त्यानंतर मग थिअरीज ऑफ इंटेलिजन्समध्ये द्विघटक सिद्धांत ही पहिली थिअरी पाहणार आहेत. त्यामध्ये मग त्याला आपण 2 फॅक्टर थिअरी म्हणतो. ही दिलेली आहे चार्ल्स स्पिअरमनने. बघा, त्यानंतर समूह घटक सिद्धांत, याला ग्रुप फॅक्टर थिअरी असं म्हणतो. लुईस थर्स्टन ही थिअरी म्हणजे ग्रुप फॅक्टरची थिअरी जी आहे ही लुईस थर्स्टन यांनी मांडलेली आहे. त्यानंतर तिसरी थिअरी आपण पाहणार आहोत, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. याला आपण थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस असं म्हणतो. ही हॉवर्ड गार्डनर यांनी थिअरी ही दिलेली आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचा सिद्धांत यामध्ये 4थ्या क्रमांकाची जी उपपत्ती किंवा थिअरी असेल, ती बुद्धीचा त्रिकूट सिद्धांत, ट्रायआर्किक थिअरी ऑफ इंटेलिजन्स ही दिलेली आहे रॉबर्ट स्टर्नबर्गने. बघा, त्यानंतर यासोबतच आपण इतर महत्त्वाचे सिद्धांत देखील पाहणार आहेत. त्यामध्ये मग उपपत्ती 1 मनोविश्लेषण सिद्धांत, ज्याला आपण सायको ॲनालिटिक थिअरी असं म्हणतो. ही मांडलेली आहे सिग्मंड फ्रॉइडने. त्यासोबतच दुसरी यामध्ये उपपत्ती पाहणार आहोत, नैतिक विकासाचा सिद्धांत. याला थिअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट असं म्हणतो आणि मग ही मांडलेली आहे लॉरेन्स कोलबर्गने. सोबतच आपण यामधली तिसरी थिअरी पाहणार आहोत, ती म्हणजे गरजांची श्रेणी, त्यालाच पदानुक्रम असंही म्हणतात, म्हणजेच हायरार्की ऑफ नीड्स. तर ही थिअरी मांडलेली आहे अब्राहम मॉस्लो यांनी. त्यासोबतच काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्यामध्ये मग बाल संकल्पना म्हणजेच संकल्पना बालकेंद्रित शिक्षण, याला आपण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन असं म्हणतो. ही संकल्पना मांडलेली आहे. जे विचारवंत आहेत जॉन डुई, त्यानंतर मारिया मॉन्टेसरी आणि गिजूभाई बधेका यांनी म्हणजे यांनी आपले आपले या ठिकाणी हे मत व्यक्त केलेले आहेत किंवा त्यांनी स्वतः यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत. त्यानंतर यातली पुढची संकल्पना आपण पाहणार आहोत, किंडरगार्टन म्हणजेच बालवाडी पद्धत. याचा विचारवंत आहेत फेडरिक फ्रोबेल. तर या पद्धतीनं आपण बघा एकदा एकूण आपण बघा या थिअरीज ऑफ लर्निंगच्या ज्या 5 उपपत्त्या आहेत, त्यानंतर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या 2, त्यानंतर बुद्धिमत्तेचे सिद्धांत याचे 4 आणि महत्त्वाचे जे सिद्धांत आहेत, संकल्पना याच्या 2 म्हणजे आणि आणखी एक 3 म्हणजे आपण आणि संकल्पनामध्ये 2 अशा एकूण एकूण आपण जवळपास या ठिकाणी म्हणजे 16 पर्यंत आपण जातोय. 14 ते 16 थिअरी आपण आज पुढे पाहणार आहोत. तर मग चला आपण आता एक-एक उपपत्ती आणि सिद्धांत आणि हे सगळे संकल्पना समजून घेऊयात. यामध्ये मग अध्ययन उपपत्तीमध्ये सुरुवात पहिली आहे. तर आपण पहिली थिअरी पाहतोय, ती म्हणजे थिअरीज ऑफ लर्निंगची ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती. याला ट्रायल अँड एरर थिअरी असं आपण म्हणत असतो. मग ही थिअरी मांडलेली आहे एडवर्ड थॉर्नडाईकने. तर ह्या थिअरीला सुरुवात करूयात. तर ही जी थिअरी आहे आपल्यासमोर बघा, या सिद्धांतानुसार प्राणी किंवा व्यक्ती समस्येचा सामना करताना अनेक प्रयत्न करतात. त्यातील काही चुकतात आणि काही बरोबर येतात. ज्या प्रयत्नांना यश मिळते तेच वर्तन शिकले जाते. कारण चेतक आणि प्रतिसाद यांच्यातील बंध दृढ होतो. यालाच संबंधवाद असेही म्हणतात. आता एक थोडक्यात समजून घेऊयात. बघा म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्राणी किंवा व्यक्ती
यांना प्रत्येकाला काही ना काही समस्याचा सामना आपल्याला करावा लागतोय आणि त्या सामना करत असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं जातं, खूप सारे प्रयत्न केले जातात. मग त्यातले काही प्रयत्न जे असतात, ते काय होतात, चुकतात. मग जे चुकतात थोडक्यात आपण ते काय म्हणतो त्यांना आपण प्रमाद म्हणत असतो, जे प्रयत्न असतात. मग काही बरोबर येतात. मग ज्यांना यश मिळतं ते पॉझिटिव्ह आउटकम असतात. मग तेच वर्तन काय केलं जातं, पुन्हा-पुन्हा केलं जातं. मग कारण का? तर चेतक म्हणजे स्टिम्युलस. स्टिम्युलस जो आहे आणि त्याचा प्रतिसाद जो आहे, यांच्यात एक बॉन्ड मजबूत होतो, दृढ होतो आणि हा बॉन्ड मजबूत होणं म्हणजेच याला आपण कनेक्शनिझम असं म्हणत असतो. मराठीत याला संबंधवाद असं म्हणतात. बघा, मग यासाठी प्रसिद्ध प्रयोग जे आपले एडवर्ड थॉर्नडाईक आहेत, यांनी केलेला आहे. त्यांनी काय केलं, भुकेल्या मांजराला एका कोडे-पेटीत म्हणजे पझल बॉक्समध्ये ठेवलं. पेटीच्या बाहेर अन्न ठेवले होते. पेटीतील एक कळ दाबल्यावर दरवाजा उघडत असे. मग मांजराने सुरुवातीला बाहेर पडण्यासाठी धडपड केली. अनेक चुका केल्या, पण अचानक तिचा पाय कळीवर, कळ म्हणजे इथं या ठिकाणी बटन लक्षात घ्या. मग कळीवर पडला आणि दरवाजा काय झाला, उघडला. अनेक प्रयत्नानंतर मांजर अनावश्यक हालचाली टाळून थेट कळ दाबायला शिकली. बघा, म्हणजे या ठिकाणी या प्रसिद्ध प्रयोगातून आपल्याला सांगता येतं, की मांजर काय झालेली आहे, चुकीतून मग आपण एक म्हण आहे पहा, "चुकता चुकता शिकता येते आणि अनुकरणातून कला जन्मते." अशा पद्धतीची जी म्हण या ठिकाणी अगदी बरोबर लागू होते. म्हणजेच या ठिकाणी ट्रायल अँड एरर ही थिअरी या ठिकाणी लागू मांजरीच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते. मग यामध्ये आपण लक्षात काय ठेवायचंय, प्रयत्न प्रमाद. बघा, ट्रायल अँड एरर जे आपण एफर्ट्स करतो त्याला ट्रायल म्हणतात आणि त्यानंतर जे चूक होते त्याला आपण थोडक्यात प्रमाद म्हणत असतो. आणि संबंधवाद म्हणजे कनेक्शनिझम आणि चेतक म्हणजे एस-आर बॉन्ड, चेतक प्रतिसाद म्हणजे इथं स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स आणि परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. या गोष्टी लक्षात आल्या की ही थिअरी कशाची आहे? जर परीक्षेत दिसलं एवढं यांच्यापैकी, तर काय समजायचं? तर आपण ही थिअरी एडवर्ड थॉर्नडाईकची आहे आणि ती ट्रायल अँड एरर मेथड किंवा ट्रायल अँड एरर थिअरी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. कधी-कधी सी-डी-पीमध्ये मराठीतले शब्द समजत नाहीत. मग त्यावेळेला आपल्याला परीक्षेमध्ये 2 भाषा असतात, इंग्रजी आणि मराठीमध्ये सुद्धा. म्हणजे तुम्ही तिचं ट्रान्सलेट इंग्रजीत ते क्वेश्चन सेम असतात. मग तिथं पाहू शकतो आपण आणि त्याच्यावरून हे ठरवू शकतो. अशाही पद्धतीनं आपण जायचंय. मग या थिअरीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? मुलांना शिकण्यासाठी पुरेसा सराव दिला पाहिजे. त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी द्यावी. यशस्वी प्रयत्नांसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणजे शाबासकी द्यावे व ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. मुलांना शिकण्यासाठी सराव दिला पाहिजे आणि चुकण्याची सुद्धा त्यांना संधी म्हणजे थोडक्यात चुकातून शिकण्याची संधी दिली पाहिजे. यशस्वी प्रयत्नासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणजे थोडक्यात शाबासकी दिली पाहिजे. मुलं ऑटोमॅटिक काय होतात, त्यांची शिकण्याची जी प्रक्रिया आहे, ती अधिक प्रभावी होते. आता ही जी थिअरी आहे किंवा उपपत्ती आहे, लक्षात कशी ठेवायची? तर थॉर्न म्हणजे काय आहे? काटा. कल्पना करा, की मांजराच्या पायाला काटा थॉर्न लागला. म्हणून तिने पेटीतून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यात तिच्याकडून खूप चुका म्हणजे प्रमाद झाल्या. थॉर्नडाईक, थॉर्न, मांजर, प्रयत्न, प्रमाद एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही हा भाग थॉर्नडाईक, थॉर्न, मांजर, प्रयत्न आणि प्रमाद या पद्धतीनं तर आपण ही थिअरी लक्षात ठेवू शकतो. चला यानंतर थिअरीज ऑफ लर्निंगमधली ही दुसरी थिअरी या ठिकाणी आपण पाहतोय आता अभिसंधान थिअरी. याला इंग्रजीत म्हणत असतो क्लासिकल कंडिशनिंग. बघा, आता क्लासिकल कंडिशनिंगमध्ये ही थिअरी जी आहे, ही थिअरी आपल्यासमोर मांडलेली आहे ती म्हणजे इव्हान पाव्लोव यांनी. आता बघूयात मग
आता परीक्षेला प्रश्न आलेला आहे, की इव्हान पावलोव हे कोणत्या देशाचे आहेत? तर ते हे लक्षात राहू द्यायचं आहे. ते रशियाचे आहेत. आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा, तर त्यासोबतच आपल्याला सांगता येईल, की इव्हान पाव्लोव यांनी काय केलेलं आहे, की ही उपपत्ती त्यांची सांगते, की एका नैसर्गिक चेतकाला, उदाहरणार्थ अन्न, मिळणारा नैसर्गिक प्रतिसाद, उदाहरणार्थ लाळ येणे, एका तटस्थ चेतकासोबत, उदाहरणार्थ घंटा, वारंवार जोडल्यास काही काळाने तो तटस्थ चेतकसुद्धा नैसर्गिक प्रतिसादास कारणीभूत ठरतो. येथे शिकणारा निष्क्रिय असतो, पॅसिव्ह असतो. समजून घेऊयात एक प्रयोगावरून. बघा, आता मग पावलावने काय केलेलं आहे, की कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी काही सेकंद घंटा वाजवली. सुरुवातीला कुत्रा फक्त अन्नाला प्रतिसाद देऊ लागला. म्हणून तो लाळ त्या ठिकाणी गाळू लागला. पण अनेकदा असं केल्यानंतर, नंतर कुत्रा फक्त घंटेचा आवाज ऐकूनच लाळ गाळायला लागला. म्हणजे यावरून अन्न जे आहे, हे अनअभिसंधित चेतक आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, लाळ जे आहे थोडक्यात ते कसं चेतक आहे, एक नैसर्गिक आपण असं म्हणू अनअभिसंधित आणि लाळ जी आहे अनअभिसंधित प्रतिसाद आहे. मग घंटा जी असणार आहे, ती अभिसंधित चेतक आहे. म्हणजे कृत्रिम आहे. हे जे 2 आहेत हे नैसर्गिक, हे कृत्रिम. मग घंटेला प्रतिसाद म्हणून लाळ काय होऊ लागलेला आहे, ते कुत्रा गाळत आहे. तर हे अभिसंधित प्रतिसाद म्हणजे शिकलेला आहे. म्हणजे ती घंटा वारंवार त्याच वेळेला वाजवण्याचा प्रयत्न केला, की घंटा वाजली नंतर म्हणजे ती सवय लक्षात घ्यायचं आहे, की चेतक आणि आपण हे समजून घ्यायचं आहे, की प्रतिसाद, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्ड हे आपण समजून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. बघा, आता आज स्टिम्युलस कशाला म्हणायचं तेही आपण समजून घेऊयात. इथं आपल्याला स्टिम्युलस म्हणजे काय? एक प्रकारचं चेतक आहे. म्हणजे हे थोडक्यात इथलं फूड आहे. अन्न हे नैसर्गिक स्टिम्युलस आहे. म्हणजे नॅचरल स्टिम्युलस आपल्याला सांगता येईल. आणि मग त्यासोबतच जर समजा परत बघा आपल्याला लक्षात येतंय की अन्न देतंय, मिळतंय त्या वेळेला आणि मग त्यासोबतच काय होणार आहे थोडक्यात प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी लाळ यायला लागलेली असते. परंतु वा आर्टिफिशियल जे स्टिम्युलस आहे, म्हणजे त्याला आपण कृत्रिम जे काही समजा हे आहे स्टिम्युलस चेतक म्हणून, तर ते ज्यावेळेला होणार आहे किंवा ते ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळेला सुद्धा लाळ यायला लागते. म्हणजे नैसर्गिकमधून पुन्हा कृत्रिमकडे आपण या ठिकाणी पावलावनं तो एक्सपेरिमेंट केलेला आहे. यावरून हा एक्सपेरिमेंट लक्षात घ्यायचा आहे, की तुम्ही नैसर्गिक चेतक नंतर काढला आणि त्यासोबत फक्त जोडला कोणता? कृत्रिम जोडलेला आहे. तरीसुद्धा म्हणजे जी काही समजा प्रतिसाद आहे, तो तसाच मिळतो, तो सेम मिळतो. म्हणून मग या ठिकाणी आपण बघा शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर मुलांमध्ये चांगल्या सवयी, उदाहरणार्थ शाळेची घंटा वाजल्यावर वर्गात शांत बसणे, हे लावण्यासाठी किंवा भीतीसारख्या भावनिक प्रतिक्रिया कमी करण्यासाठी या तत्त्वाचा वापर करता येतो. आता आणखी एक उदाहरण जर या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर वर्गात कधी-कधी मुलं शांत बसत नाहीत. कधी-कधी अशी त्यांची अवस्था असते, की ते शिक्षक जरी शांत बसा म्हणले, तरी सुद्धा बसत नाहीत. मग त्यावेळेला जर आपण वर्गात एक मॉनिटर निवडला, शिक्षक असताना सुद्धा, तर मुलं ऑटोमॅटिक शांत बसतात. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेला कधी-कधी होतंय असं अशाही पद्धतीनं होतंय. म्हणजे हे आता मॉनिटर म्हणजे काय असेल या ठिकाणी, तर तो एक प्रकारचा कृत्रिम काय झाला त्या ठिकाणी चेतक झाला. बघा, आता या ठिकाणी ही जी थिअरी आहे, ही लक्षात कशी ठेवायची? पाव आणि कुत्रा. तर लक्षात घ्यायचे. पाव्हलॉव या नावात पाव आहे आणि कल्पना करा, की पाव बघून कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटले. मग यावरून पाव्हलॉव, पाव, कुत्रा आणि लाळ.
ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे ही क्लासिकल कंडिशनिंग थिअरी आहे, अभिजात अभिसंधान, जी की इव्हान पावलोवनं दिलेली आहे. त्यानंतर थिअरीज ऑफ लर्निंगमध्ये उपपत्ती तिसरी आपण या ठिकाणी पाहतोय, ती म्हणजे साधक अभिसंधान किंवा क्रियाप्रसूत अभिसंधान. याला इंग्लिशमध्ये ऑपरंट कंडिशनिंग असं म्हणत असतात. तर ही दिलेली आहे कोणी? तर ही मांडलेली आहे बी.एफ. स्किनर यांनी. आता मग बी.एफ. स्किनर या काय म्हणतात या थिअरीनुसार, तर या उपपत्तीनुसार वर्तनानंतर मिळणारे परिणाम, कन्सिक्वेन्सेस आपण त्याला म्हणतो, ते वर्तन भविष्यात घडेल की नाही हे ठरवतात. बघा, वर्तनानुसार म्हणजे या थिअरीनुसार काय सांगितलं जातं, वर्तनानंतर जे मिळणारे जे परिणाम आहेत, ते वर्तन भविष्यात घडेल की नाही हे ठरवत असतात. म्हणजे जर वर्तनानंतर सकारात्मक प्रबलन म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे बक्षीस मिळाले, तर ते वर्तन पुन्हा-पुन्हा घडते. जर शिक्षा मिळाली, पनिशमेंट, तर ते वर्तन टाळले जाते. येथे शिकणारा हा सक्रिय असतो, म्हणजे ॲक्टिव्ह असतो. तर पावलावची जी थिअरी आहे, क्लासिकल कंडिशनिंग, त्यामध्ये शिकणारा हा पॅसिव्ह असतो, निष्क्रिय असतो. या ठिकाणी तो सक्रिय आहे. असे तुलनात्मक थोडासा अभ्यास करायला आपण शिकायचंय. बघा, त्यानंतर यामध्ये स्किनरनं काय प्रयोग केलेला आहे, तर त्यानं स्किनर बॉक्समध्ये एका भुकेल्या उंदराला ठेवले. बॉक्समधील एका विशिष्ट कळ बघा दाबली, की अन्न मिळत असे. म्हणजे एक विशिष्ट बटन दाबलं की. उंदराने चुकून कळ दाबली आणि त्याला अन्न मिळाले. या प्रबलनामुळे उंदीर पुन्हा-पुन्हा कळ दाबायला शिकला. बघा. तर अशी ही थिअरी आहे. ही एकदम सोपी आहे. परत हिला वाचायची काही गरज नाहीये. आपण समजून घेऊ शकतो हे. मग यातले महत्त्वाचे शब्द आपण लक्षात घ्यायचे आहेत, की रेन्फोर्समेंट म्हणजे प्रबलन, शिक्षा पनिशमेंट, साधक वर्तन म्हणजेच ऑपरंट बिहेवियर आणि त्यानंतर स्किनर बॉक्स. तर ही थिअरी जी आहे, याला ऑपरंट कंडिशनिंग असं आपण म्हणतो. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. शैक्षणिक महत्त्व काय आहे? वर्गात योग्य वर्तनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. म्हणजे इथे चॉकलेट किंवा होमवर्क असेल तर त्यांना स्टार देतो आपण आणि अयोग्य वर्तन कमी करण्यासाठी शिक्षाही देणे. उदाहरणार्थ खेळायला कमी वेळ देणे. म्हणजे शिक्षा ही सुद्धा आपण वापरू शकतो. आता त्यानंतर प्रोग्राम लर्निंग ही संकल्पना स्किनरनेच मांडलेली आहे. ही देखील एक लक्षात ठेवायची आहे. तर प्रोग्राम लर्निंग काय आहे? कारण हा व्हिडिओ खूप मोठा चालणार आहे. त्यामुळे तो भाग या ठिकाणी आपण स्किप करतोय प्रोग्राम लर्निंगचा. जर त्यासाठी खूप महत्त्वाचंच आपल्याला जर कोणाला वाटत असेल, त्यासाठी आपण त्यावर स्पेशल नंतर व्हिडिओ तयार करू. जर तो व्हिडिओ हवा असेल, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी आहे, तर स्किन कल्पना करा कबुतराची किंवा उंदराची स्किन चांगली दिसली म्हणून स्किनरने त्याला बक्षीस म्हणून अन्न दिले. मग बक्षिसासाठी क्रिया करणे हेच साधक अभिसंधान आहे. बघा, स्किनरनं थोडक्यात उंदराची स्किन चांगली दिसली म्हणून त्याला अन्न हे बक्षीस दिलेलं आहे. आणि मग बक्षिसासाठी क्रिया करणं थोडक्यात साधक अभिसंधान याला आपण म्हणत असतो. लहान मुलं करतात बक्षिसासाठी. ते परत-परत ती गोष्ट त्यांना करायला आवडत असते. त्यानंतर आपण थिअरीज ऑफ लर्निंगमधील ही चौथी थिअरी म्हणजे चौथी उपपत्ती पाहतोय. मर्मदृष्टी अध्ययन. याला आपण सूझबूझ उपपत्ती असं म्हणतो. इन्साइटफुल लर्निंग आणि ही थिअरी दिलेली आहे वोल्फगँग कोहलर यांनी. जाऊयात पुढे समजून घेऊ ही थिअरी. तर वोल्फगँग कोहलर या ठिकाणी म्हणतात, अध्ययन हे केवळ प्रयत्नप्रमाद किंवा अनुकरण म्हणजे याला इमिटेशन म्हणतो. इमिटेशनने होत नाही, तर ते एका बौद्धिक प्रक्रियेतून घडते. आता जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी समस्येचा सामना करतो, तेव्हा
तो त्या समस्येतील सर्व घटकांचा एकत्रितपणे समग्र रूपाने विचार करतो. अगदी बरोबर आहे. समस्येचे वेगवेगळ्या बाजूंनी निरीक्षण करून तो आपल्या मनात तिची पुनर्रचना करतो. या मानसिक प्रक्रियेतून त्याला अचानक त्या समस्येची उकल सुचते. ही अचानक सुचलेली उकल म्हणजेच मर्मदृष्टी होय. यालाच इन्साईट असं म्हणत असतो. कधी-कधी बघा ज्या वेळेला आता समजा आपल्या समोर अचानक एखादं संकट उभं राहतं आणि संकट उभं राहिल्यानंतर आपण सर्व आपले जे काही प्राण पणाला लावून म्हणूयात, तर त्याचा संकटाचा आपण सामना करतो आणि अचानक त्यातून काय होतो आपण आपल्याला सहज त्याचं सोल्युशन मिळतं आणि काय होतो आपण त्याच्यातून बाहेर पडतो. यालाच आपण थोडक्यात काय होत असतं, अचानक जे होतं त्याला आपण थोडक्यात मर्मदृष्टी किंवा इन्साईट असं म्हणत असतो. मग या ठिकाणी वोल्फगँग कोहलरनं त्यानं काय केलेले आहे, त्यानं 2 प्रयोग केलेले आहेत. त्यामध्ये मग बघा, तर पहिला प्रयोग जो आहे, त्यानं बघा सुलतान चिंपांझीवरील प्रसिद्ध प्रयोग आहे. द फेमस एक्सपेरिमेंट ऑन सुलतान द चिंप. मग कोहलर यांनी कॅनरी बेटावर सुलतान नावाच्या एका हुशार चिंपांझीवर अनेक प्रयोग केले. त्यापैकी 2 प्रयोग खूप प्रसिद्ध आहेत. तर प्रयोग क्रमांक 1 या ठिकाणी पाहतोय आपण, तो म्हणजे काठीचा वापर. द स्टिक प्रॉब्लेम. रचना काय आहे त्या प्रयोगाची? सुलतानला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. पिंजऱ्याच्या बाहेर केळी ठेवण्यात आली, जी त्याच्या हाताला येणार नाही, इतक्या अंतरावर होती. पिंजऱ्यात एक छोटी काठी ठेवण्यात आली होती. मग याचं निरीक्षण काय आहे? सुरुवातीला सुलतानने केळी मिळवण्यासाठी हातपाय ताणले, पण त्याला यश आले नाही. तो शांत बसला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याचे लक्ष काठीकडे गेले. त्याने अचानक काठी उचलली आणि तिच्या मदतीने केळी स्वतःकडे ओढून घेतली. बघा. मग येथे निष्कर्ष काय आहे? येथे सुलतानने प्रयत्नप्रमाद केले नाहीत, तर पिंजरा, केळी, अंतर आणि काठी या सर्वांचा एकत्रित विचार करून त्याला उकल सुचली. बघा, या पद्धतीनं हा पहिला आहे. याला आपण काय म्हणत असतो? मर्मदृष्टी अध्ययन या ठिकाणी आहे. अचानक पद्धतीनं काहीतरी सोल्युशन मिळणे. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा पहिला प्रयोग आपण या ठिकाणी पाहिला. तर दुसरा प्रयोग बॉक्सचा वापर आहे. आता यावेळी काय केलेलं आहे, की केळी जी आहे, ही छताला टांगली होती, जी उडी मारूनही मिळणार नव्हती. मग पिंजऱ्यात काही रिकामे बॉक्स ठेवले होते. मग निरीक्षण काय होतं याचं? तर सुलतानने उड्या मारून पाहिल्या, पण केळी मिळाली नाहीत. तो थकून एका कोपऱ्यात बसला आणि छताकडे व बॉक्सकडे पाहू लागला. अचानक तो उठला. त्याने एक बॉक्स उचलून केळ्यांखाली ठेवला. त्यावर चढून केळी मिळवण्याचा प्रयत्न केला. तरीही हात पोहोचत नसल्याचे पाहून त्याने दुसरा बॉक्स आणला आणि पहिल्या बॉक्सवर ठेवला. अशा प्रकारे एकावर एक बॉक्स रचून तो केळ्यापर्यंत पोहोचला. म्हणजे याचा निष्कर्ष म्हणजे बॉक्स आणि केळ्यांमधील उंचीची जी नाते आहे, ते त्याच्या लक्षात आलं आणि ही उकल त्याला अचानक म्हणजेच मर्मदृष्टीने सुचली. बघा, म्हणजे ही जी थिअरी आहे, ही अचानक पद्धतीनं आपण प्रयत्न करता अचानक सोल्युशन मिळणे, एवढं मात्र लक्षात ठेवा. हा भाग खूप म्हणजे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या थिअरीमध्ये वुल्फगँग सांगतो, की तो घोकंपट्टीला शैक्षणिक महत्त्व काय आहे? घोकंपट्टीला विरोध केला त्यानं. हा सिद्धांत पाठांतराऐवजी विषय समजून घेण्यावर भर देतो. समस्या निराकरण क्षमतेचा विकास म्हणजे या ठिकाणी मग काय? बघा लक्षात राहू द्यायचं आहे. समस्या निराकरण क्षमतेचा विकास विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी स्वतः विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. शिक्षकाने थेट उत्तर न सांगता विद्यार्थ्यांना उकल शोधण्यासाठी क्लूज द्यावेत किंवा मदत करावी. पण उत्तर डायरेक्ट सांगू नये. एकत्रित अभ्यासक्रमावर भर, विषय वेगवेगळे न शिकवता
त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून शिकवावेत, जेणेकरून विद्यार्थ्याला ज्ञानाचे समग्र चित्र दिसेल. त्याला आपण इंटिग्रेटेड करिक्युलम असं म्हणत असतो. प्रेरणेचे महत्त्व. जोपर्यंत विद्यार्थ्याला समस्या सोडवण्याची आंतरिक प्रेरणा वाटत नाही, तोपर्यंत तो त्यावर विचार करत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, कोहलर आणि होशियार चिंपांझी. मग कल्पना करा, कोहलर नावाच्या शास्त्रज्ञाकडे एक खूप हुशार चिंपांझी होता. तो इतका हुशार होता, की त्याला कोणतीही समस्या दिली, की तो विचार करून अचानक उत्तर शोधून काढायचा. त्याची ही हुशारी म्हणजेच मर्मदृष्टी असते. मग ट्रिक काय आहे? कोहलर, होशियार, मर्मदृष्टी म्हणजे इथं होशियार म्हणजे तिथं चिंपांझी. कोहलरनं कोणावर एक्सपेरिमेंट केलेला आहे? चिंपांझीवरती. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर थिअरीज ऑफ लर्निंग मधली आपण ही 5वी उपपत्ती या ठिकाणी पाहतोय. सामाजिक अध्ययन उपपत्ती. याला आपण सामाजिक अध्ययन उपपत्ती असं म्हणतो, म्हणजेच सोशल लर्निंग थिअरी. ही थिअरी मांडलेली आहे अल्बर्ट बांडुरा यांनी. मग आता या थिअरीत अल्बर्ट बांडुरा काय म्हणतात, तर यांच्या मते मुलं इतरांचं वर्तन पाहून, अनुकरण करून आणि त्यातून शिकून ज्ञान मिळवतात. सामाजिक अध्ययन थिअरी आहे ही. बघा, सोशल लर्निंग थिअरी. सोशल या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे. सामाजिक. सामाजिक म्हणजे इतर लोक जे असतात समाजातील त्यांचं. मग त्यांचं वर्तन पाहून, त्यांचं अनुकरण करून, त्यातून शिकून ते काय करतात? ज्ञान मिळवत असतात. यालाच आपण लर्निंग बाय ऑब्झर्वेशन ऑर इमिटेशन असं म्हणत असतो. इमिटेशन म्हणजे अनुकरण. लक्षात राहू द्यायचे आणि वर्तन ऑब्झर्वेशन म्हणजे काय आहे? इथं या ठिकाणी निरीक्षण करू. मग त्यांनी प्रयोग काय केला? तर बोबो-डॉल एक्सपेरिमेंट त्यांनी केला. लक्षात राहू द्यायचं 1961 मध्ये. बंधुराने मुलांना टीव्हीवर मोठ्यांना लक्षात राहू द्यायचं आहे. बोबो-डॉल खेळणीला बघा, म्हणजे बोबो-डॉल काय केलं आहे? मारताना दाखवलं. त्यानंतर त्या मुलांना तीच बाहुली दिली. मुलांना काय केलं त्यांना टीव्हीवर? बोबो डॉल दाखवली आणि काय करताना दाखवलं त्या बोबो डॉलला? मारताना दाखवलं त्या टीव्हीमध्ये. मग मुलांनीही आणि त्यांच्या हातात काय दिली? तीच बाहुली दिली सेम आणि मग मुलांनीही तेच आक्रमक वर्तन अनुकरण केले. याचा निष्कर्ष काय आहे? मुलं निरीक्षणाने शिकतात. मग मुलं निरीक्षणाने शिकतात म्हणजे ही थिअरी आहे सोशल लर्निंग थिअरी. मग यात महत्त्वाचं काय आहे? कोणते शब्द आहेत? की टर्म्स कोणते आहेत? ऑब्झर्वेशन, इमिटेशन, मॉडेल, रेन्फोर्समेंट म्हणजे बळकटीकरण, त्यानंतर विकॅरियस लर्निंग दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे. शैक्षणिक महत्त्व काय आहे मित्रांनो? शिक्षकांनी स्वतः आदर्श वर्तन दाखवावे. मुलं शिक्षक, पालक, मित्र यांच्या वर्तनातून शिकतात. सकारात्मक बक्षिसे शिकण्यास मदत करतात. त्याला रेन्फोर्समेंट म्हणत असतो. वर्गात रोल मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. मग ग्रुप लर्निंग आणि डिमॉन्स्ट्रेशन मेथड या ज्या आहेत या प्रभावी ठरतात. मग लक्षात काय ठेवायचं या ट्रिकमध्ये? OIMR ऑब्झर्वेशन, इमिटेशन, मॉडेल अँड रेन्फोर्समेंट. हे एक छोटं वाक्य आपण म्हणजे वाक्यावरून सुद्धा लक्षात ठेवू शकतो. बंधुराने बोबो पाहून शिकवले. पहा, करा आणि शिका. बघा, ऑब्झर्वेशनमधून तेच करायचे आणि शिकायचे. ठीक आहे? अनुकरणातून. तर या ठिकाणी आपण ज्या लर्निंग थिअरीज होत्या, थिअरीज ऑफ लर्निंग, त्या या ठिकाणी 5 पाहिलेल्या आहेत. आता आपण थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट पाहणार आहोत. बघा, मग सिद्धांत 1 आपण पहिला पाहतोय आता. तो म्हणजे ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. त्याला आपण थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. खूप वेळेला सी-टी-ई-टीमध्ये जीन पियाजे खूप फेव्हरेट आहे तिकडे. बघा, तर टी-ई-टीमध्ये सुद्धा आपल्याला जीन पियाजेवरती प्रश्न पडलेले आहेत, पडतात. बघा, त्यामध्ये मग आता
थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट जी आपल्याला माहिती आहे, ती बौद्धिक विकासाचे सिद्धांत आपण त्याला मराठीत म्हणत असतो. त्यामधला पहिला सिद्धांत थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, तो म्हणजे ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. जीन पियाजेने दिलेला आहे. जीन पियाजे काय म्हणतायत, तर मुले स्वतःच्या अनुभवातून जगाविषयीचे ज्ञान स्वतः तयार करतात. बिलकुल करतात. ते छोटे शास्त्रज्ञ असतात. लिटल सायंटिस्ट असतात. त्यांचा बौद्धिक विकास जैविक परिपक्वता म्हणजे बायोलॉजिकल मॅच्युरेशन आणि वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियेतून 4 निश्चित टप्प्यामध्ये होतो. बघा, त्यांचा जो बौद्धिक विकास आहे, म्हणजे बौद्धिक परिपक्वता आपण म्हणू, ते वातावरण आहे आणि त्यांच्या म्हणजे जे काही 4 निश्चित टप्पे आहेत, ते पुढे आपण पाहूयात. की मुलं पर्यावरणाशी परिसंवाद करून म्हणजे पर्यावरण जे आहे इंटरॅक्शन स्वतःचं ज्ञान तयार करतात. चाइल्ड इज ॲन ॲक्टिव्ह लर्नर. शिकणे म्हणजे तयार ज्ञान मिळवणे नव्हे, तर स्वतः अनुभवातून समजून घेणे म्हणजेच त्याला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज म्हणतो. तर हे शिकणं आहे. म्हणजे अनुभवातून समजून घेणे. आपण म्हणत असतो, की अनुभव हा खूप मोठा गुरु आहे. ते म्हणजे या ठिकाणी ते लागू पडतंय. जीन पियाजे जे शास्त्रज्ञ आहेत, आपल्या सर्वांना माहिती की त्यांनी जे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची थिअरी दिलेली आहे. त्यामध्ये काही वर्ड्स त्यांनी यूज केलेले आहेत. असिमिलेशन याला सात्मीकरण, अकोमोडेशन समायोजन, इक्विलिब्रेशन त्यामध्ये मग आपल्याला सांगतात संतुलन आणि स्कीमाला स्कीमाच म्हणतात. त्यामध्ये मग प्रयोग त्यानं काय केला, 3 माउंटेन टास्क 3 पर्वत जे आहेत, म्हणजे थोडक्यात आपण पर्वत प्रयोग म्हणतात त्याला. मुलांना 3 डोंगरांचे मॉडेल दाखवले. त्यांना विचारले, समोर बसलेल्या व्यक्तीला काय दिसेल? लहान मुलं स्वतःला जे दिसतं तेच सांगतात. त्याला म्हणतात इगोसेंट्रिझम म्हणजेच स्वकेंद्रित विचार. आता एक पाठीमागे आपण पाहिलोय, की ग्लास अर्धा आहे का भरलेला आहे? म्हणजे हा ग्लास कसा आहे आपण जर विचारलं, तर त्यावेळेला ज्याला जसं आपण म्हणजे जसं ज्याचा अनुभव आहे, त्यानुसार किंवा ज्याला जसं दिसतोय तो, त्या पद्धतीनं उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. तशाच पद्धतीनं या ठिकाणी देखील म्हणजे काय करतायत मुलांना 3 डोंगराचं मॉडेल जीन पियाजेने दाखवलं आणि त्यांना विचारलेलं आहे, की काय-काय दिसतंय? तर जे मुलांना जे स्वतः त्यांना जे दिसतंय, मुलं तेच सांगतायत. त्याला इगोसेंट्रिझम असं आपण इंग्रजीत म्हणत असतो. मराठीत त्याला स्वकेंद्रित विचार असं म्हणतात. आता मग जीन पियाजेने जे 4 महत्त्वाचे टप्पे दिलेले आहेत, ते टप्पे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. पहिला टप्पा म्हणजे सेन्सरी मोटर, इंद्रिय व हालचालीद्वारे शिकणे. याचं वय आहे 0 ते 2 वर्षापर्यंतचं. म्हणजे 0 ते 2 वर्षापर्यंत सेन्सरी मोटर जे आहे हा टप्पा असतो. मग 2 ते 7 वर्षापर्यंत प्री ऑपरेशनल हा टप्पा आहे. म्हणजे याच्यात भाषेचा विकास व्हायला लागतो. कल्पना परंतु तर्क नसतो, कल्पना असते. बघा, इथं पहिल्या ह्याच्यात इंद्रिय आणि हालचालीद्वारे शिकायला लागतात. कॉन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11 पर्यंत म्हणजे ठोस वस्तूंवर विचार करतात. संरक्षणाची समज त्या ठिकाणी जाणवते. आणि पुढे आहे फॉर्मल ऑपरेशनल. ती म्हणजे 11+ वर्षामध्ये अमूर्त विचार, तर्कशुद्धता इथून पुढच्या वयामध्ये येत असते. जे महत्त्वाचे स्टेजेस आहेत, 4 टप्पे जे आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. मग आता शैक्षणिक महत्त्व काय आहे याचं? या जीन पियाजेंच्या जी थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे, त्या थिअरीचं एज्युकेशनल इम्पोर्टन्स आपण पाहतोय. मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार अध्यापन करावे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वापरावी. अनुभवावर आधारित शिक्षण म्हणजेच लर्निंग बाय डुईंग. शिक्षक मार्गदर्शक असावा, म्हणजे तो फॅसिलिटेटर असावा. प्रश्न विचारायला, शोधायला मुलांना प्रवृत्त करावं.
त्यानंतर मग हे लक्षात कसं ठेवायचं? SPCF सेन्सरी, प्री, कॉन्क्रीट अँड फॉर्मल. वाक्य काय आहे? स्मार्ट पियाजेचा कॉग्निटिव्ह फॉर्म्युला किंवा मग आपल्या दुसऱ्या भाषेत सोनू प्याला कॉफी फटाफट. म्हणजे काय? सोनू एस सेन्सरी, पी प्याला प्री, कॉफी कॉन्क्रीट आणि फटाफटला फॉर्मल. म्हणजे सोनू प्याला कॉफी फटाफट या ट्रिक्सनं काय होऊ शकतं? आपल्याला हे लक्षात राहू शकतात ह्या 4 स्टेजेस. जे की थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची आहेत, जी जीन पियाजेने दिलेली आहे. त्यानंतर थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची दुसरी थिअरी या ठिकाणी आपण पाहतोय, सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत, सोशो कल्चरल थिअरी, जी की लेव वायगॉट्स्कीनं दिलेली आहे. बघूयात मग आता. या थिअरीमध्ये वायगॉत्स्की म्हणतात, मुलाचे ज्ञान सामाजिक संवाद, भाषण आणि सांस्कृतिक अनुभवाद्वारे विकसित होते. म्हणजे लर्निंग इज सोशल, नॉलेज इज को-कन्स्ट्रक्टेड. याचा अर्थ जे सामाजिक संवाद आहेत बघा, ज्ञान सामाजिक संवाद, त्यानंतर भाषण आणि सांस्कृतिक अनुभवाद्वारे हे सगळं काय होत असतं, जे मुलांचे ज्ञान विकसित होत असतं. प्रयोग काय केलेला आहे त्यांनी, तर ZPD म्हणतो त्याला आपण, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मुलं काही काम स्वतः करू शकत नाहीत, पण थोड्या मदतीनं सहज करू शकतात. त्या थोड्या मदतीला आपण म्हणत असतो स्कॅफोल्डिंग. म्हणजे शिक्षक किंवा वयस्क व्यक्तीची मदत होणं म्हणजे मुलं काय होत असतात? सक्षम होत असतात. स्कॅफोल्डिंग हा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. वायगोत्स्की यांच्या थिअरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर शिक्षक मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. पीअर लर्निंग अँड कोलॅबोरेटिव्ह लर्निंग प्रभावी असते. मुलांना योग्य पद्धतीने मदत करून स्वावलंबी बनवावे. तसेच भाषा आणि संवादाद्वारे शिकवणे महत्त्वाचे. सोबतच शिक्षण सांस्कृतिक संदर्भात देणे आवश्यक आहे. मग हे लक्षात कसं ठेवायचं? तर लक्षात ठेवायचं ते म्हणजे ZSMC. मग काय आहे? झेड आपल्याला माहिती आहे, झोन म्हणून त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एस म्हणजे थोडक्यात स्कॅफोल्डिंग, एम म्हणजे आपल्याला सांगता येईल MKO. त्यानंतर पुढे कल्चर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण पाहतोय, की आपण थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये जी दुसरी थिअरी आहे, त्याला आपण सोशो कल्चरल थिअरी म्हणतो. लेव्ह वायगोत्स्कीनं दिलेली. तर ही जी थिअरी आहे, ही थिअरी काय आहे? थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी आपण लक्षात कसं घेतोय मग? झेप वाक्य लक्षात ठेवू शकतो. झेप मिळवण्यासाठी सहाय्य, अधिक जाणकार संस्कृती. म्हणजे हे जर अवघड जात असेल तर आपलं एवढं जरी ZSMC जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आता थिअरीचा प्रकार आपला बदलतोय, तो म्हणजे थिअरीज ऑफ इंटेलिजन्स. आता हे बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहेत आणि हा सिद्धांत जो पहिला या ठिकाणी आपण मांडतोय, तो म्हणजे द्विघटक सिद्धांत. याला आपण टू फॅक्टर थिअरी असं म्हणत असतो. चार्ल्स स्पियरमन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे टू फॅक्टर थिअरीचा. मग चार्ल्स पियर यांच्या मते ते म्हणतात, बुद्धिमत्ता ही 2 घटकांची बनलेली असते. मग जनरल इंटेलिजन्स, जी फॅक्टर आणि मग थोडक्यात यामध्ये काय आहे, सर्व प्रकारच्या मानसिक कामांसाठी सार्वत्रिक बुद्धिमत्ता म्हणजे त्याला आपण जी फॅक्टर म्हणतो आणि स्पेसिफिक इंटेलिजन्स म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी असलेली कौशल्य बुद्धी. म्हणजे त्यांच्या मते इंटेलिजन्स इज इक्वल टू जी प्लस एस. जी फॉर जी फॅक्टर, जनरल इंटेलिजन्स, अँड एस फॉर एस फॅक्टर, इट इज स्पेसिफिक इंटेलिजन्स. म्हणजे सर्व प्रकारच्या मानसिक कामांसाठी सार्वत्रिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण जनरल इंटेलिजन्स म्हणतो, आणि एखाद्या विशिष्ट कामासाठी विशिष्ट कौशल्य बुद्धी आपण वापरतो.
त्याला आपण स्पेसिफिक इंटेलिजन्स असं या ठिकाणी म्हणता येतं. बघा, सोबत मग G+S ही थिअरी मात्र लक्षात ठेवा. यांनी प्रयोग काय आहे तर विविध मानसिक चाचण्या, IQ टेस्ट घेऊन मुलांचे गुण तपासले. पाहिले की सर्वात सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे जी सर्व चाचण्यामध्ये दिसते, तर विशिष्ट कौशल्य फक्त काही विशिष्ट कार्यामध्ये दिसते. म्हणून मग हे त्यांनी सांगितलेलं आहे आय इज इक्वल टू म्हणजे इंटेलिजन्स इज इक्वल टू G+S असं त्यांनी दिलेलं आहे. मग या कसं ठरवायचं? जी आणि जी फॅक्टर, एस फॅक्टर असलं, की समजायचे ते चार्ल्स स्पिअरमनचं आहे. ओके. त्यानंतर मग फॅक्टर एनालिसिस सांख्यिक पद्धतीने घटक आपल्याला ओळखता येऊ शकतात. आता या थिअरीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, की शिक्षकांना मुलांच्या सामान्य बुद्धिमत्ता व विशिष्ट कौशल्यांचे संतुलन ओळखणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासक्रमात सामान्य व विशिष्ट कौशल्ये वाढवण्यासाठी विविध कार्य देणे फायदेशीर ठरते. मुलांचा IQ म्हणजेच इंटेलिजंट कोशंट म्हणतो आपण त्याला, चाचण्या ज्या आहेत आणि कौशल्य परीक्षण आहे, यावर आधारित मार्गदर्शन शिक्षकांना मुलांना करता येतं. तर मग लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक महत्त्वाची आहे. G+S इज इक्वल टू इंटेलिजन्स. वाक्य काय लक्षात ठेवणार? सामान्य गट आणि विशेष कार्य म्हणजेच बुद्धिमत्तेचं गूढसूत्र असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो. G+S इज इक्वल टू इंटेलिजन्स एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर थिअरीज ऑफ इंटेलिजन्स मधली दुसरी थिअरी आपण या ठिकाणी पाहतोय, ती म्हणजे समूह घटक सिद्धांत. याला ग्रुप फॅक्टर थिअरी असं म्हणूयात. तर ही कोणी दिलेली आहे? ही मांडलेली आहे लुईस थर्स्टन यांनी. मग लुईस थर्स्टन काय म्हणतात? यांच्या मते बुद्धिमत्ता एकूण सार्वत्रिक घटकावर बघा म्हणजे जी फॅक्टरवर अवलंबून नसते, तर वेगवेगळ्या स्वतंत्र मानसिक क्षमतांचा ग्रुप जो समूह आहे, त्यावर अवलंबून असते. बघा, प्रत्येकानं आपलं-आपलं मत या ठिकाणी मांडत ह्या थिअऱ्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मग मुलांच्या बाबत बुद्धिमत्तेत मुख्य 7 प्रकारचे त्यांनी स्वतंत्र कौशल्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, भाषिक समज म्हणजे शब्द, अर्थ आणि भाषेची समज ही त्या बालकाला समजत असते. सोबतच वर्ड फ्लुएन्सी म्हणजे शब्दप्रवाह, योग्य शब्द सहज आणि जलदपणे सांगणे. नंबर फॅसिलिटी म्हणजे गणिती क्षमता, सांख्यिक कौशल्य म्हणू याला. गणिती क्षमता, संख्या आणि गणनेची समज या ठिकाणी. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे स्पेशल व्हिज्युअलायझेशन. तर यामध्ये वस्तूंची रूपे, आकार व स्थान समजणे. सोबत असोसिएटिव्ह मेमरी यामध्ये मग गोष्टीचे संबंध आणि आठवणी लक्षात ठेवणे. सोबतच परसेप्च्युअल स्पीड याला दृष्टी गती किंवा जलद निरीक्षण म्हणजेच दृश्य माहिती पटकन समजणे व प्रक्रिया करणे. आणि पुढे आहे रिझनिंग म्हणजेच तर्कशक्ती. तर समस्यांचे विश्लेषण व निष्कर्ष काढता येणे. म्हणजे हे जे आहेत हे लुईस थर्स्टननं हे काय केलेले आहेत 7 हे स्वतंत्र स्किल त्यानं काय केलेले आहेत सांगितलेले आहेत. हे आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये मग प्रयोग काय केला तर मुलांचे IQ टेस्ट घेऊन वेगवेगळ्या कौशल्यांचा अभ्यास केला. पाहिले की काही मुलांना विशिष्ट क्षेत्रात चांगली बुद्धिमत्ता आहे, तर काहींना दुसऱ्या क्षेत्रात आहे. मग सार्वत्रिक जी फॅक्टरपेक्षा प्रत्येक क्षेत्र जे आहे हे कसं आहे म्हणजे थोडक्यात स्वतंत्र आहे. म्हणजेच त्यांनी काय केला समूह घटक याला ग्रुप फॅक्टर असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. म्हणजे एकाच पर्टिक्युलर कॉमनमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रात चांगली बुद्धी आहे याच्यापेक्षा कशावर भर देण्यात आलेलं इथं? इथं दिलेलं आहे समूह घटकावर, ग्रुप फॅक्टरवर. म्हणजे हे सगळे जे काही क्षेत्र प्रत्येक क्षेत्र कसं आहे थोडक्यात सांगितलेलं आहे, ते स्वतंत्र आहे, असं यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग मुलांच्या विशिष्ट कौशल्यानुसार शिक्षण आणि मार्गदर्शन करणे योग्य. प्रत्येक मुलाच्या स्ट्रेंथ एरियाजवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर आणि अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या मेंटल एक्सरसाइजेस देऊन सर्व कौशल्यांचा विकास करता येतो.
तर मग हे जे 7 ज्या प्रायमरी ॲबिलिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत, WNSAPR, व्हेरी वाईज नर्ड्स सॉल्व्ह ऑल पझल्स. तर या 7 ज्या आहेत, या इकडे आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुलांनो, सॉरी मित्रांनो, तुम्ही वेळोवेळी म्हणजे याचे स्क्रीनशॉट काढत चला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला पुन्हा-पुन्हा हे पाहायला म्हणजे काय होईल, पाहून लक्षात ठेवता येऊ शकतं. याची पी-डी-एफ आपण काय करतोय, Telegramवरती देतोय आणि कमेंट बॉक्सवरती सुद्धा देणार आहे. कमेंटमध्ये सुद्धा अ, अ, हे डाउनलोड करण्याची याची पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी लिंक देणार आहे. त्यानंतर पुढची थिअरी आहे बुद्धिमत्तेचे सिद्धांत. आता बुद्धिमत्तेचे सिद्धांत जे आहेत, ते थिअरीज ऑफ इंटेलिजन्स आपण त्यांना म्हणत असतो. मग बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस, ही थिअरी मांडलेली आहे हॉवर्ड गार्डनरने. आता बघा, लक्षात राहू द्यायचं आहे, ही तिसरी थिअरी म्हणजे किंवा तिसरा सिद्धांत आहे इंटेलिजन्सचा. बघा या ठिकाणी. मग आता पाहूयात, की त्यांनी काय हॉवर्ड गार्डनर काय म्हणतायत, की बुद्धिमत्ता ही एकमेव जी फॅक्टर नाही, तर वेगवेगळ्या स्वतंत्र प्रकारच्या बुद्धिमत्तांचाही समूह आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेची मात्रा वेगळी असते, असं ते सांगतात. मग यांनी प्रयोग काय केला? विविध मुलांना वेगवेगळ्या कामामध्ये टाकून त्यांची बुद्धिमत्ता तपासली. पाहिले, की काही मुलं गणितात चांगली आहेत, काही संगीतात चांगली आहेत, तर काही निसर्गात, तर काही लोकांशी संवादात उत्तम आहेत. म्हणजे निष्कर्ष त्यांनी यावरून काढला, की प्रत्येक मुलामध्ये वेगळी इंटेलिजन्सेसचा विकास असतो, म्हणजे वेगवेगळी बुद्धिमत्ता असते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, की बुद्धिमत्ता ही एकमेव जी फॅक्टर नसून, तर वेगवेगळ्या स्वतंत्र प्रकारच्या बुद्धिमत्तेचा काय आहे, तो समूह आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे, वेगळ्या प्रकारची किंवा बुद्धिमत्ताची मात्रा जी असते ती वेगवेगळी असते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी या ठिकाणी काही 8 मेन क्षेत्र सांगितलेत इंटेलिजन्सचे. त्यामध्ये मग लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, त्यानंतर लॉजिकल मॅथेमॅटिकल इंटेलिजन्स. आता लिंग्विस्टिक म्हणजे हे भाषिक असणार आहे. याच्यात वाचन, लेखन, भाषेचा वापर होतो. लॉजिकल मॅथेमॅटिकल म्हणजे आपल्या लक्षात येतं लगेच, गणितीय व तार्किक बुद्धिमत्ता, याच्यात संख्याशास्त्र व तर्क असतो. स्पेशियल, याला आपण स्थानिक बुद्धिमत्ता म्हणजेच कसं, प्रतिमा, नकाशा, आकार व स्वरूपांची समज असते. म्युझिकल इंटेलिजन्समध्ये संगीत बुद्धिमत्ता म्हणजे इथं या ठिकाणी सूर, ताल, संगीताची समज असते. बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, यामध्ये शारीरिक कायमिक बुद्धिमत्ता, हालचाल, खेळ, नृत्य आपल्याला या या बुद्धिमत्तेत पाहायला मिळेल. इंटरपर्सनल इंटेलिजन्स, याच्यामध्ये आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता म्हणजे लोकांशी संवाद, समज आणि सहकार्य. सोबतच इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे आत्मज्ञान, स्वतःची समज, भावना व आत्मनिरीक्षण. सोबतच नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता असते, जसं की निसर्ग, प्राणी, वनस्पती ओळखणे व समजणे. आता गार्डनरने दिल्या, बघा लक्षात राहू द्यायचं आहे, की काही सिद्धांतामध्ये एक्झिस्टन्शियल इंटेलिजन्स देखील सांगितलेले आहेत. पण आपल्या टी-ई-टीसाठी मुख्यतः 8 जे आहेत, हे सध्या पुरेशा आहेत. बघा, सिद्धांत तिसरा आहे थिअरीज ऑफ इंटेलिजन्स मधला, आपण पाहतोय सध्या, जो की हॉवर्ड गार्डनरचा. तर तो त्याचं शैक्षणिक महत्त्व या ठिकाणी आपण पाहतोय. शिक्षणात विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज वापरणे आवश्यक आहे. म्हणजे कला, खेळ, संगीत, संवाद. प्रत्येक मुलाच्या स्ट्रेंग्थ एरिया ओळखून मार्गदर्शन करणे. पर्सनलाइज्ड लर्निंग म्हणजे मुलांच्या क्षमतानुसार शिकवणे. ग्रुप वर्क, प्रोजेक्ट्स, हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीज यांना प्रोत्साहन देणे. मग लक्षात ठेवायच्यात LLSM, PIIN म्हणजे इथे हे 8 इंटेलिजन्स आहेत. तर वाक्य आपण सांगू शकतो, लिटल लॉयन्स सिंग मेलोडीज बाय इंटरॅक्टिंग इन नेचर. या पद्धतीनं आपण जाऊ शकतो. म्हणजेच हे जे LLSMBIIN या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, सांगता येतं. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. बघा, तर हे बुद्धिमत्तेचा सिद्धांत होता हा थिअरीज ऑफ इंटेलिजन्सचा. आता त्यानंतर चौथा सिद्धांत आहे त्याचाच थिअरीज ऑफ इंटेलिजन्सचा, तो म्हणजे बुद्धीचा त्रिकूट सिद्धांत. त्रिकूट याचा ट्रायआर्किक
बघा, मग आता थिअरी ऑफ इंटेलिजन्स ही रॉबर्ट स्टर्नबर्गने मांडलेली आहे. मग आता या थिअरीमध्ये काय आहे, तर रॉबर्ट स्टर्नबर्ग म्हणतात, की ही बुद्धिमत्ता ही एकत्रित पण 3 मुख्य प्रकारात विभागलेली जाते. मग हे 3 प्रकाराची बुद्धिमत्ता एकत्र काम करून व्यक्तीचे संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग व जीवन कौशल्य निर्माण करतात. बघा 3 प्रकारची बुद्धिमत्ता जी आहे. मग त्यामध्ये आपल्याला एनालिटिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स आणि प्रॅक्टिकल इंटेलिजन्स हे जे 3 इंटेलिजन्स त्यांनी सांगितलेले आहेत, हे 3 इंटेलिजन्समध्ये बुद्धिमत्ता विभागलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग हे एकत्रित करून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा आपण जीवन कौशल्य, लाईफ स्किल्स आपण याच्यातून डेव्हलप होतात आपल्या, असं त्यांचं म्हणणं आहे रॉबर्ट स्टर्नबर्गचं. म्हणून हे त्याला नाव आहे ट्रायआर्किक म्हणजेच त्रिकूट हे लक्षात राहू द्यायचे. जर 3 टर्म्स ज्यांच्या आहेत, त्या म्हणजे थोडक्यात कोणाच्या आहेत? त्या रॉबर्ट स्टर्नबर्गच्या आहेत. तर मग यामध्ये एनालिटिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. तर एनालिटिकल इंटेलिजन्समध्ये म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता. यामध्ये काय होतं? आपण कोणतीही गोष्ट ॲनलाईज करायला शिकतो. म्हणजे समस्या सोडवणे, विश्लेषण करणे, निर्णय घेणे. तर क्रिएटिव्ह म्हणजे नवीन सर्जनशील बुद्धिमत्ता. जसे की नवीन कल्पना, नवीन दृष्टिकोन आणि नवसर्जन. तसेच प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता. रोजच्या जीवनातील समस्यांचे तर्कशुद्ध समाधान, अनुभवावर आधारित कौशल्य हे आपल्याला प्रॅक्टिकल इंटेलिजन्समध्ये पाहायला मिळतात. मग आता याचा प्रयोग काय केलेला आहे, तर विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे, नवीन कल्पना तयार करण्याचे आणि व्यवहारात उपयोग करण्याचे कार्य दिले. पाहिले की काही मुलं विश्लेषणात, काही नवसर्जनात, तर काही व्यवहारात अधिक चांगले आहेत. यावरून त्यांनी इंटेलिजन्सची व्याख्या अशी ठरवलेली आहे, इंटेलिजन्स इज इक्वल टू एनालिटिकल प्लस क्रिएटिव्ह अँड प्लस प्रॅक्टिकल. अशा 3 भाग त्यांनी काय केलेले आहेत, सांगितलेले आहेत. हे सूत्र त्यांनी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, इंटेलिजन्स इज इक्वल टू एनालिटिकल प्लस क्रिएटिव्ह प्लस प्रॅक्टिकल असं हे त्यांनी इंटेलिजन्सचे काय केलेले आहेत, 3 टाइप्स सांगितलेले आहेत. त्यानंतर ह्या ट्रायआर्किक थिअरी जी आहे इंटेलिजन्सची, हिचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आणि लाईफ स्किल या 3वरही लक्ष देण्यासाठी म्हणजे एक महत्त्व आहे. सोबतच मुलांच्या स्ट्रेंथ एरिया ओळखून त्यांना गाईड करणे, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग अँड रिअल लाईफ ॲप्लिकेशन वर्गात आणणे फायदेशीर. तसेच परीक्षेत ॲनालिटिकल, क्रिएटिव्ह आणि प्रॅक्टिकल टास्कचा सर्वांचा समावेश असावा. आता मग हे 3 लक्षात ठेवण्यासाठी ACP ॲनालिटिकल, क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल. मग यावरून आपण ऑल क्लेवर पीपल यूज देअर माइंड वाईजली म्हणजे क्लेव्हर पीपल लक्षात राहू द्यायचे. म्हणजे यावरून आपल्याला ACP म्हणजेच काय आहे? ॲनालिटिकल, क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल. हे 3 आपल्याला बुद्धिमत्तेचे हे प्रकार जे की रॉबर्ट स्टर्नबर्गनं हे थिअरीज ऑफ इंटेलिजन्समध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्या थिअरीचं नाव आहे ट्रायआर्किक थिअरी ऑफ इंटेलिजन्स. आता त्यानंतर काही महत्त्वाचे सिद्धांत आणि काही संकल्पना आहेत. त्यामध्ये मग पहिली उपपत्ती आपण या ठिकाणी पाहूयात. ती म्हणजे मनोविश्लेषण सिद्धांत. याला आपण सायको ॲनालिटिक थिअरी म्हणतो, जी की सिग्मंड फ्राईडने दिलेली आहे. मग सिग्मंड फ्राईड यांच्या मते ते काय म्हणतात, तर व्यक्तीच्या वर्तनामागे अवचेतन मन म्हणजेच अनकॉन्शियस माइंड आणि बालपणातील अनुभव महत्त्वाचे असतात. मग व्यक्तिमत्व त्यांनी 3 घटकांनी बनलेले आहे. असे 3 घटक त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिला आहे ईड, दुसरा आहे इगो, तिसरा आहे सुपर इगो. मग इच्छा वासनात्मक भाग म्हणजे थोडक्यात ईड असतं. त्यानंतर यथार्थवादी भाग म्हणजे इगो आणि त्यानंतर नैतिक भाग म्हणजे सुपर इगो. आता ईड म्हणजे काय? तर मूलभूत अर्जस, प्लेजर प्रिन्सिपल. त्यानंतर वास्तविकतेशी समन्वय म्हणजे थोडक्यात जनरल जे आपले बेसिक असतात अर्जस, ज्या आपल्या गरजा किंवा इच्छा असतात, त्या थोडक्यात आपण ईडमध्ये आपल्याला सांगता येतात. त्याच्यात त्या घटकात आपल्याला ते पाहायला मिळतात. इगो वास्तविकतेशी समन्वय.
रिॲलिटी प्रिन्सिपल आहे हा. याला प्लेजर प्रिन्सिपल म्हणतो. म्हणजे जे वासना किंवा इच्छा व्यक्त करणं आणि ते थोडक्यात ते आपल्याला ईडमध्ये पाहायला मिळतं. पण रिॲलिटीवरती मग याला आपण इगो म्हणतो आणि त्यानंतर सुपर इगो म्हणजेच हे कॉन्सायन्स असतं म्हणजे हे नैतिक मूल्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर मग सिग्मंड फ्राईड यांनी प्रयोग केला. फ्रॉइडनी काय केलं, मुलांच्या वयांच्या टप्प्यावर आधारित व्यवहाराचे निरीक्षण केले. मग ओरल स्टेजमध्ये जास्त चावा घेणे आणि ॲनल स्टेजमध्ये कंट्रोल किंवा ऑर्डरलीनेस दाखवणे. मग या ठिकाणी बालपणातील अनुभव व अवचेतन मन वर्तनावर प्रभाव टाकते, असं या ठिकाणी सिग्मंड फ्राईड म्हणतात. आणि मग याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? शिक्षकांनी मुलांच्या भावनिक व अवचेतन गरजा लक्षात घेऊन शिक्षण द्यावं. मुलांमध्ये सकारात्मक वर्तन आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक. तसेच डिफेन्स मेकॅनिझम्स ओळखून क्लासरूम मॅनेजमेंट सुधारता येते व भावनिक विकासावर आधारित शिक्षण हे प्रभावी ठरत असतं, असं या ठिकाणी सिग्मंड फ्राईड यांचं म्हणणं आहे. मग हे लक्षात काय ठेवायचं IES ईड, इगो, सुपर इगो. आय ईट स्वीट्स यावरून तुम्ही ईड बघा प्लेजर, इगो, रिॲलिटी आणि सुपर इगो, मॉरॅलिटी असं आपल्याला सांगता येत असतं. म्हणजे इथं पहिलं लक्षात ठेवायचे इच्छा, त्यानंतर वास्तव आणि इथं नैतिक. ह्या 3 शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर इतर काही महत्त्वाचे सिद्धांत आणि संकल्पनामध्ये आपण दुसरी उपपत्ती पाहतोय, थिअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट. म्हणजेच नैतिक विकासाचा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहतोय. ती म्हणजे आता कोणी दिली आहे? लॉरेन्स कोहलबर्ग यांनी. आता कोहलर आणि कोहलबर्ग वेगवेगळे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग आता कोहलबर्ग जे आहे, तर ह्यांनी लॉरेन्स कोहलबर्ग हे म्हणतात मुलांचे नैतिक वर्तन वय व अनुभवानुसार टप्प्याटप्प्याने विकसित होते. मॉरल डेव्हलपमेंट होते. म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर काय योग्य किंवा काय चुकीचे आहे याची समज येते प्लस वर्तनावर परिणाम होतो. बिलकुल बघा, मग महत्त्वाचे शब्द या ठिकाणी त्यांनी काही स्टेजेस मांडलेल्या आहेत मॉरल डेव्हलपमेंटच्या. तर त्या आपल्याला सांगता येईल प्री कन्व्हेन्शनल लेव्हल म्हणजे पहिली लेव्हल आपल्याला सांगता येईल पूर्व परंपरागत स्तर. 3 लेव्हल आहेत आणि 6 स्टेजेस आहेत. बघा या ठिकाणी मग आपल्याला सांगता येईल की त्या पहिल्या लेव्हलमध्ये ही स्टेज आहे की पनिशमेंट अँड ओबेडियन्स ओरिएंटेड शिक्षा टाळण्यासाठी वर्तन. त्यानंतर दुसरी स्टेज इन्स्ट्रुमेंटल रिलेटिव्हिस्ट ओरिएंटेशन म्हणजे स्वार्थासाठी वर्तन करणं. दुसरी लेव्हल आपल्याला सांगता येईल त्यामध्ये कन्व्हेन्शनल लेव्हल त्याला आपण परंपरागत स्तर म्हणतो. आता कन्व्हेन्शनल लेव्हलमध्ये पुन्हा 2 स्टेज आहेत, तिसरी आणि चौथी. मग गुड बॉय, नाईस गर्ल ओरिएंटेशन म्हणजे समाजातील मान्यता मिळवण्यासाठी. त्यानंतर लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन म्हणजे नियम व कायद्याचे काय करणे? पालन करणे आणि पुढची लेव्हल आहे पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हल. याला परंपरागतोत्तर स्तर असं म्हणतात. मग यामध्ये स्टेज 5वी आणि 6वी आपल्याला 5वी स्टेज सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन म्हणजे समाजाच्या हितासाठी नियम आणि 6वी आहे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल्स म्हणजे नैतिक मूल्य आणि न्याय. असे आपल्याला लॉरेन्स कोहलबर्गने बघा 3 लेव्हलमध्ये 6 स्टेजेस या ठिकाणी दिलेले आहेत. तर कोहलबर्ग यांनी काय केलेलं आहे, की यांनी ऑब्झर्वेशन किंवा प्रयोगमध्ये जर आपण पाहिलं, तर मुलांना हेन्स डायलेमा दिलेला आहे. म्हणजे द्विधा अवस्था तयार होणे. हे लक्षात एका व्यक्तीने महाग औषध चोरावे का नाही? मुलाच्या उत्तरावरून कायद्याचे पालन, समाजहित किंवा नैतिक मूल्य यावर आधारित रिझनिंग पाहिजे. म्हणजे निष्कर्ष काय निघतो? तर मूल वय व अनुभवानुसार नैतिक रिझनिंग विकसित करतात. हे लक्षात राहू द्यायचं आहे. हेन्स डायलेमा जो आहे, हा लॉरेन्स कोहलबर्ग यांनी काय केलेला आहे, त्यांना म्हणजे त्यांना सांगितलेला आहे आपल्याला. लक्षात राहू द्यायचं आहे. आता जो की डायलेमा जो आहे, हेन्स डायलेमा तर आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो आता सांगण्याची इथे या ठिकाणी गरज नाही, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर जरी आपण अ, या ठिकाणी तो स्किप करतोय आणि
पुढे नंतर जर गरज पडली, तर आपण जर कुणाला हवा असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही त्याच्यावरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊयात. शैक्षणिक महत्त्व आहे. आता या जी थिअरी आहे मॉरल डेव्हलपमेंटची त्याचं, तर शिक्षकांनी मुलांच्या नैतिक विचारसरणी वाढवण्यासाठी म्हणजे विचारसरणी वाढवण्यासाठी प्रश्न विचारणे, चर्चा व डायलेमा बेस्ड लर्निंग करावी. सोबतच मुलांना सोशल व्हॅल्यूज, इथिक्स, फेअरनेस अँड रिस्पॉन्सिबिलिटी शिकवणे आवश्यक आहे. क्लासरूममध्ये रोल प्ले, ग्रुप डिस्कशन वापरणे फायदेशीर आहे. हे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानंतर लक्षात ठेवण्यासाठी मग पी-सी-पी म्हणजेच प्री कन्व्हेन्शनल अँड पोस्ट कन्व्हेन्शनल. बघा प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल अँड पोस्ट कन्व्हेन्शनल ह्या 3 लेव्हल आपल्याला कोहलबर्ग यांनी सांगितलेले आहेत. तर प्रत्येक लेव्हलमध्ये 2-2 स्टेज आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण पाहिलेलं आहे. वाक्य आपण लक्षात ठेवायचंय. प्रथम स्वार्थ, मग समाज, मग नैतिक मूल्य. हे लक्षात राहू द्यायचं आहे. मग यावरून आपल्याला हे पूर्ण मागे काय आपण पाहिले, ह्या वाक्यातून आपल्याला सर्व समजत आहे. त्यानंतर पुढची थिअरी आहे इतर महत्त्वाचे सिद्धांत व कल्पना संकल्पनामध्ये तिसरी गरजांची श्रेणी, पदानुक्रम, हायरार्की ऑफ नीड्स याला आपण ही दिलेली आहे अब्राहम मास्लो यांनी. तर मग हायरार्की याला आपण उतरंड म्हणत असतो किंवा श्रेणी म्हणत असतो. आता मग आपल्याला सांगता येईल, की अब्राहम मास्लो काय म्हणतात, तर मानवाचे वर्तन त्याच्या गरजांवर अवलंबून असते. गरजा केंद्रापासून वरच्या टप्प्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातात. म्हणजे बेसिक नीड्स पूर्ण झाल्यानंतरच हायर नीड्स विकसित होतात. अगदी बरोबर आहे. तर अगोदर बेसिक नीड आणि नंतर हायर नीड्स काय होणार, डेव्हलप होणार. म्हणजे टप्प्याटप्प्यानं काय होतात, गरजा वाढत जातात. लक्षात राहू द्यायचं. मग प्रयोग काय केला, तर मास्लो यांनी काय केलं, की व्यक्तीच्या गरजा व वर्तनाचे निरीक्षण केले. निष्कर्ष काय निघाला, कमी स्तराच्या गरजा पूर्ण न झाल्यास वरच्या स्तराचे मोटिव्हेशन कमी होते. बिलकुल. उदाहरण, भुकेल्या व्यक्तीला आत्मसन्मानाची मोटिव्हेशन फारशी कामी येत नाही. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर पुढे मग आपल्याला सांगता येईल, की महत्त्वाचे की टर्म्स यामध्ये सायकॉलॉजिकल नीड्स, शारीरिक गरजा, यामध्ये मग अन्न, पाणी, झोप, श्वास. त्यानंतर सेफ्टी नीड्स म्हणजे सुरक्षा गरजा. 5 लेव्हलच्या गरजा दिलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहतोय. सुरक्षितता, स्थिरता, त्यासोबत लव्ह अँड बिलॉंगिंग नीड्स म्हणजे मैत्री, कौटुंबिक नाते आणि समुदाय, स्नेह व सामाजिक गरजा असतात. इस्टीम नीड्स म्हणजे आत्मसन्मानाच्या गरजा, आत्मविश्वास, मान्यता आणि आदर. सोबतच सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स बघा, स्वपूर्णता म्हणजे स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण विकास व सर्जनशीलता आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग या ठिकाणी अब्राहम मास्लोनी ही जी थिअरी मांडलेली आहे हायरार्की ऑफ नीड्सची, तर यामध्ये हिचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर शिक्षकांनी मुलांच्या बेसिक नीड्स पूर्ण असल्याची खात्री करून शिक्षण द्यावे. सोबतच क्लासरूम एन्व्हायर्नमेंट सुरक्षित, स्नेही आणि दायी असावे. मुलांच्या सेल्फ एस्टीम आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशनसाठी प्रोजेक्ट, ॲक्टिव्हिटी बेस्ड ॲक्टिव्हिटीज वापरणे फायदेशीर आहे. मोटिव्हेशन वाढवण्यासाठी नीड्स हायरार्की लक्षात घेणे आवश्यक आहे. मग ट्रिक काय? PSLES सायकॉलॉजिकल सेफ्टी, लव्ह, एस्टीम अँड सेल्फ ॲक्च्युअलायझेशन हे 5 ज्या नीड्स महत्त्वाच्या टाइप्स सांगितलेल्या आहेत नीड्सच्या, त्या. मग वाक्य काय? पीपल शुड लव्ह एव्हरी सेल्फ म्हणजे पीपल शुड लव्ह एव्हरी सेल्फ असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा पुढची संकल्पना आहे बालकेंद्रित शिक्षण, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. ही मांडण्याची संकल्पना जॉन डुई, त्यानंतर मारिया मॉन्टेसरी आणि गिजूभाई बदेगा यांनी आपल्या आपल्या लेव्हलवरती ही संकल्पना मांडलेली आहे. तर यामध्ये मॉन्टेसरीने मुलांना स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी लर्निंग मटेरियल्स वापरले. तर ड्यूईने हँड्स ऑन प्रोजेक्ट्स, एक्सपेरिमेंट्स अँड ग्रुप ॲक्टिव्हिटीज वापरल्या. तर बदेकाने मुलांचे अनुभव आणि रोजच्या जीवनाशी जोडलेले शिक्षण दिले. पण निष्कर्ष काय मिळाला? तर मुलं स्वतः अनुभवून, शोधून आणि प्रयोग करून चांगले शिकतात. त्यासोबतच मग लक्षात राहू दे की टर्म्स आपल्याला सांगता येतील. ॲक्टिव्ह लर्निंग, लर्निंग बाय डूइंग, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, एक्सपेरियन्शियल लर्निंग अँड फॅसिलिटेटर म्हणजे मार्गदर्शक शिक्षक. सोबतच आता मग या ठिकाणी शैक्षणिक महत्त्व जे आहे,
इम्पोर्टन्स काय मुलांना स्वतंत्र विचार, निर्णय घेणे व प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवले जाते. इंटरेस्ट बेस्ड ॲक्टिव्हिटीज अँड हँड्स ऑन लर्निंग प्रभावी ठरते. मुलांच्या स्ट्रेंथ एरियाज ओळखून शिक्षण सानुकूल करता येते. तसेच ग्रुप डिस्कशन, प्ले बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट्स या पद्धती उपयुक्त ठरतात. मग लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक असेल? अलाइफ आपण नाव लक्षात, ॲक्टिव्ह लर्निंग, लर्निंग बाय डुईंग, त्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, एक्सपेरिन्शियल अँड फॅसिलिटेटर. तर या पद्धतीनं आपण ह्या 5 जे आहेत गोष्टी, तर ह्या समजून घेणे गरजेचं आहे. मग वाक्य लक्षात ठेवू शकतो आपण, ऑल लिटल इंडिव्हिज्युअल्स एन्जॉय फ्रीडम. असंही आपल्याला हे वाक्य पाठ करून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला अलाइफ मिळतात आणि या अलाइफमुळे महत्त्वाच्या ह्या 5 ज्या काही की टर्म्स आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महत्त्वाच्या संकल्पनामध्ये संकल्पना दुसरी ती म्हणजे किंडरगार्टन आणि ही आपली शेवटची आपल्याला संकल्पना पाहायला मिळेल. तर किंडरगार्टन जी आहे ही बालवाडी पद्धत, यामध्ये मग फ्रेडरिक फ्रोबेल यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. तर ह्यांनी काय केलेलं आहे, मुलांचे शिक्षण खेळ, अनुभव आणि सर्जनशील क्रियाकलापांवर आधारित असावे. बालक स्वतः शिकण्याचा अनुभव घेतात आणि शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो. प्ले इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लर्निंग फॉर चिल्ड्रन. म्हणजे खेळाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून मग फ्रोबेलने गिफ्ट्स म्हणजे लर्निंग मटेरियल्स अँड ऑक्युपेशन्स ॲक्टिव्हिटीज तयार केले, ज्याद्वारे मुलं हँड्स ऑन लर्निंग करतात. मुलांना स्वतः घटक, आकार, रंग, वस्तूचा अनुभव घेऊन शिकवले. तर निष्कर्ष यामधून मिळाला किंवा निघतो, मुलं खेळ, क्रियाकलाप व निरीक्षणातून नैसर्गिकरित्या शिकतात. तर मग यामधले महत्त्वाचे की टर्म्स आपल्याला पाहायला मिळतील. प्ले बेस्ड लर्निंग, यामध्ये खेळाद्वारे शिक्षण, गिफ्ट्स अँड ऑक्युपेशन शैक्षणिक साधने आणि क्रियाकलाप, सेल्फ ॲक्टिव्हिटी स्वतःचा अनुभव, ऑब्झर्वेशन निरीक्षण, टीचर ॲज अ गाईड शिक्षक एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर किंडरगार्टनचं तर मुलांच्या सर्जनशीलता, निरीक्षण आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमतेला चालना मिळते. बाल विकासाचा संपूर्ण विचार करून शिक्षण दिले जाते. ग्रुप ॲक्टिव्हिटीज आणि हँड्स ऑन बघा, एक्सपिरियन्सेस मुलांमध्ये सामाजिक व बौद्धिक कौशल्य वाढवतात. मुलं ॲक्टिव्ह लर्नर बनतात व पॅसिव्ह लिसनर राहत नाहीत. मग लक्षात ठेवायचे PGSOT म्हणजे प्ले, गिफ्ट, सेल्फ ॲक्टिव्हिटी, ऑब्झर्वेशन, टीचर ॲज गाईड. यामध्ये मग प्लेफुल गिफ्ट शेप अवर थिंकिंग हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, बालमानसशास्त्र किंवा CDP म्हणजेच बाल विकास व अध्यापनशास्त्र हा विषय खूप मनोरंजक आहे. त्याला आपण दैनंदिन जीवनाशी जोडून जर अभ्यास केला तर तो आपणास अवघड जाणार नाही. वर दिलेल्या ज्या टिप्स आहेत आतापर्यंतच्या जेवढ्या काही थिअरीज आहेत, त्या सगळ्या थिअरीज तुम्हाला समजल्या असतीलच. नसतील समजल्या तर त्यामध्ये अजून आपण डी-एड-बी-एडचे पुस्तकं हाताळा. त्यातून आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं थिअरीज काय होतील, आणखी स्पष्ट समजतील आणि या टिप्स तुम्हाला नक्कीच तुमच्या कामी येतील, अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे. तसंच तुम्हाला आणि या व्हिडिओच्या आधारावर एक जरी प्रश्न तुम्हाला याच्यावरून सोडवता आला, तरी ते तुमचं यश म्हणजे आमचं यश असणार आहे. तर आपणा सर्वांना परीक्षेसाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.